ढाब्यावर मिळणारी झणझणीत व्हेज भुर्जी आता आपण घरीच करणार आहोत. अशी चव की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा अशीच भाजी तुम्ही बनवाल. ही भुर्जी नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी नक्की तुम्ही करून बघा. त्याच्यासाठी मी इथे एक गाजर घेतलेला आहे. वजनी प्रमाण बोललात तर एक 50 ते 60 ग्रॅम आहे. पाऊण वाटी वाटाणे आहेत, त्यांना मी 50% शिजवून. 100 ग्रॅम फरसबी, 4 हिरव्या मिरच्या, 150 ग्रॅम पनीर, एक 50 ग्रॅम शिमला मिरची, 3 कांदे आणि 2 टोमॅटो. इतर साहित्य आपण करताना पाहणार आहोत. पनीर आहे ना, ते आपल्याला एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे. या सर्व भाज्या आहेत ना, ते आपण चॉपरला एकदम बारीक अशा करून घेणार आहोत. ढाबा स्टाईल व्हेज भुर्जी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. 1 चमचा तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की चॉप केलेला कांदा घालायचा आणि हिरवी मिरची घालायची. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा नरम पडला की टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण आपल्याला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो नरम पडल्यावर 1 चमचा कोथिंबीरची बेट आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचं. लसूणचा उग्र सुवास गेल्याच्या नंतर असा कांदा साईडला करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेसन पीठ घालायचं आहे, म्हणजे चण्याचं पीठ घालायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं भाजून घ्यायचं, नाही तर भाजीमध्ये ना बेसन पिठाची कच्ची कच्ची अशी टेस्ट येईल. अर्धा चमचा कोल्हापुरी मसाला, 1 चमचा घरचा लाल मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा मॅगी मसाला. मसाले घालताना गॅस बारीक करायचा आणि मसाले परतून घ्यायचा. आपल्याला मसाला करपतं वाटलं तर 1 चमचा पाणी घालायचं आणि मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मसाला चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये फरसबी आणि गाजर एकसाथ घालायचे. यांना शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून पहिले त्यांना परतून घ्यायचे. 2 मिनटं परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 50% शिजवून घेतलेले वाटाणे घालायचे आहेत आणि हे पण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं, गॅस थोडा बारीक करायचा आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आपण एकदम बारीक चिरलेली आहे ना, मग भाजी पटकन शिजल्या जाते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे. भाजी मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनटं हिला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. भाजी चांगली शिजल्याच्या नंतरच आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची घालणार आहोत, कारण शिमला मिरची आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे. थोडीशी अशी कच्ची कच्चीच ठेवायची, खूप छान लागते. आणि तिला मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं पनीर घालायचं. पनीरनं एकसारखं बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि भाजी पण खूप छान लागते. पनीर घातल्याच्यानंतर आपल्याला फक्त एक वाफ काढायची आहे, जास्त शिजवायचं नाही. पनीर जर जास्त शिजवलं तर मग ते वातूड होतं. वरून कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायची. भाजी पूर्ण तयार झाल्याच्यानंतर 2 चमचे त्याच्यामध्ये बटर घालायचं आहे. तुम्ही ही पावाबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, टिफिनला पण नेऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पण तुम्ही ही भाजी करू शकता. झणझणीत अशी आपली ढाबा स्टाईल व्हेज भुर्जी तयार झालेली आहे. आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. जेवताना याच्यावरती ना लिंबू पिळायचं आणि तोंडी लावण्यासाठी कांदा घ्यायचा. अप्रतिम अशी भाजी लागते. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.